अमेरिकेच्या कोलंबियामध्ये कोरोनानंतर आता येलो फीवर सारखा संसर्गजन्य आजाराचा धोका बघायला मिळतोय। ग्रामीण भागांमध्ये येलो फीवरच्या रुग्णांमध्ये झपाट्यानं वाढ होतेय। कोलंबियामध्ये 32 विभागांपैकी 9 विभागांमध्ये येलो फीवरचे रुग्ण आढळून आलेले आहेत आणि त्यामुळे कोलंबिया सरकारनं देशभरात आरोग्य आणीबाणी लागू केली आहे। आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार येलो फीवर हा एक व्हायरल आजार आहे। हा आजार संक्रमित डासांपासून पसरतो। अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जो बायडन आणि डॉक्टर अँथोनी फाउची यांनी कोरोना व्हायरसच्या उत्पत्तीची माहिती दडपल्याचा आरोप व्हाईट हाऊसनं केलाय। व्हाईट हाऊसच्या वेबसाईटवर कोविड-19च्या उत्पत्तीच्या लॅबलिक सिद्धांतांवर आधारित एक नवीन पेज सुरू करण्यात आलंय। या माध्यमातूनच हा आरोप करण्यात आलाय। तर हे पेज चीनमधील वुहान शहरातून SARS या विषाणूचा प्रसार असल्याचाही दावा करते। CIA च्या अहवालानंतर हे पाऊल उचलण्यात आलं असल्याचं सुद्धा सांगण्यात येत आहे। अफगाणिस्तानमध्ये 5.8 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप घडला। GFZनं भूकंपाचं केंद्र 92 किलोमीटर खोलीवर असल्याचं स्पष्ट केलं। या भूकंपात कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाली नाहीये। हा भूकंप जेव्हा घडला त्या दरम्यान काही भागात लोक घरं आणि कार्यालयातून बाहेर पडताना सुद्धा दिसली। या भूकंपाचे धक्के जम्मू आणि काश्मीरच्या काही भागातही जाणवले, तर अफगाणिस्तानमध्ये आठवड्याभरात या भूकंपाचा हा दुसरा धक्का बसलाय। जपाननं भारताच्या पहिल्या हायस्पीड रेल्वे प्रकल्पाला मदत करणार असल्याची घोषणा केली आहे। जपाननं त्यांच्या प्रसिद्ध शिंकन्सेन ट्रेनचं 2 संच भारताला मोफत देणार असं सांगितलंय। तसंच या ट्रेन मुंबई अहमदाबाद हायस्पीड रेल्वे कॉरिडॉरच्या चाचणीसाठी वापरल्या जातील। तर या ट्रेनचा उपयोग ट्रॅक आणि ऑपरेशनल स्थितीची चाचणी करण्यासाठी केला जाईल। या उपक्रमामुळे पर्यावरणीय स्थितीचा डेटा मिळवण्यासाठी सुद्धा मदत होईल आणि त्यामुळे भारतातील बुलेट ट्रेन तंत्रज्ञानाचा विकास होणार आहे। बांगलादेशात एका हिंदू नेत्याचं अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली आहे। भावेश चंद्र असं या नेत्याचं नाव। 4 अज्ञात व्यक्तींना त्यांचं मोटारसायकलवरून अपहरण केलेलं होतं। त्यानंतर त्यांना नराबारी गावात नेऊन त्यांची निर्घृणपणे मारहाण त्यांना करण्यात आलेली होती। त्यानंतर बेशुद्ध अवस्थेतील त्यांच्या मृतदेह हल्लेखोरांनी घरी आणून टाकला। त्यांना तातडीनं विराल उपजिल्हा आरोग्य संकुलात दाखल करण्यात आलं, परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलाय। आणि या घटनेमुळे बांगलादेशमधील अल्पसंख्याकांवरील अत्याचाराचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। भारतीय विद्यार्थिनीचा हॅमिल्टन शहरात गोळी लागून मृत्यू झालाय। बस स्टॉपवर कामावर जाण्यासाठी बसची वाट बघत असताना ही घटना घडली। स्थानिक अधिकाऱ्यांनी सांगितल्यानुसार एका काळ्या रंगाच्या गाडीतील व्यक्तीनं पांढऱ्या रंगाच्या सेडान गाडीवर लोकांवर गोळीबार केला आणि त्यातील एक गोळी हर्षिमर्तला लागली, त्यात तिचा मृत्यू झाला। ही मृत तरुणी ओंटारिओमधील मोहॉक या कॉलेजमध्ये शिक्षण घेत होती। या घटनेमुळे भारतीय दूतावासानं दुःख व्यक्त केलंय आणि पीडित कुटुंबियाला सर्वतोपरी मदत करण्याचं आश्वासन सुद्धा दिलंय। अमेरिकेमध्ये शिक्षण घेणाऱ्या एका भारतीय तरुणीचा हिट अँड रन अपघातात मृत्यू झाला। ती तिच्या मैत्रिणीसोबत घरी जात असताना एका वाहनानं त्यांना जोरदार धडक दिली। यात दीप्ती आणि तरुणीचा मृत्यू झाला, तर तिच्या मैत्रिणीला गंभीर दुखापत झाली असून तिच्यावर सध्या उपचार सुरू आहेत। दीप्ती ही आंध्र प्रदेशच्या गुंटूर येथील रहिवासी आहे। मे महिन्यातच तिचं पदव्युत्तर शिक्षण पूर्ण होणार होतं, परंतु त्याआधीच तिचा मृत्यू झाल्यानं सर्वत्र हळहळ व्यक्त केली जाते। तसंच या अपघातानंतर वाहन चालक पळून गेलाय, तर पोलीस प्रकरणाचा तपास करतात। इटलीची राजधानी रोममध्ये अमेरिका आणि इराणमध्ये अणु करारावर चर्चा होणार आहे। या चर्चेत अमेरिकेचे विशेष दूत स्टीव्ह विटकॉफ आणि इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराक्ची उपस्थित राहतील। दोघांमधील करारावरील चर्चेचा हा दुसरा टप्पा असेल। तर यापूर्वी इराणचे परराष्ट्र मंत्री अराक्ची यांनी रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लाव्हरोव्ह यांच्याशी चर्चा सुद्धा केली। अमेरिका आणि इराणमधील पहिली चर्चा 12 एप्रिल रोजी ओमानमध्ये झालेली होती। ओमानचे परराष्ट्र मंत्री बद्र अल बुसेदी यांनी यामध्ये मध्यस्थी केलेली होती। रशिया किंवा युक्रेन शांततेसाठी तयार नसल्यास आम्ही शांतता करारातून माघार घेऊ असं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी म्हटलंय। डोनाल्ड ट्रम्प यांचा दुसरा कार्यकाळ सुरू होऊन 90 दिवस झालेले आहेत। या काळात युक्रेन युद्ध सोडवण्याबाबत अमेरिका आणि रशियामध्ये अनेक चर्चा सुद्धा झाल्यात, परंतु ट्रम्प प्रशासनाला शांतता प्रस्थापित करण्यात फारसं काही यश मिळालेलं नाही। यापूर्वी अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनी अमेरिका शांतता प्रयत्न सोडून देणार असंही स्पष्ट केलेलं होतं।
हुती बंडखोरांना लक्ष्य बनवण्यासाठी अमेरिकेच्या लष्करानं येमेनमधील इंधन पुरवठादार रस इस्सा बंदरावर हल्ला करून ते नष्ट केला। या हल्ल्यामध्ये 38 लोकांचा मृत्यू झाल्याचं हुतींनी म्हटलंय। या बंदरावर हल्ला हुतींना इंधन आणि निधी मिळवण्यास आडकाठी करण्याच्या उद्देशानं केल्याचं सुद्धा अमेरिकन लष्करानं स्पष्ट केलंय। इराणचे समर्थन असणाऱ्या हुतींनी गेल्या काही महिन्यात रेड सी आणि अडेनच्या आखातात नागरी आणि लष्करी जहाजांवर सातत्यानं हल्ले केलेले आहेत। तर अमेरिकेनं हुतींना दहशतवादी संघटना घोषित केल्यानंतरही या बंदरावरून इंधन पुरवठा सुरूच होता। भारताच्या परराष्ट्र मंत्रालयानं पाकिस्तानला पीओकेवरून सुनावलंय। पाकिस्तानचा पीओकेवर बेकायदेशीर कब्जा स्वीकार्य नाही असा इशारा भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी दिलाय। त्याचबरोबर भारताच्या अंतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेपाचा पाकिस्तानला कोणताही अधिकार नाही असंही त्यांनी म्हटलं। काश्मीर हा आंतरराष्ट्रीय वाद आहे असं पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून सांगण्यात आलं आणि याचवेळी भारताचे वक्तव्य खोटे आणि निराधार असल्याचं सुद्धा पाकिस्ताननं स्पष्ट केलंय। भारताच्या हिताचा निर्णय घेत श्रीलंकेनं पाकिस्तानसोबतचा महत्त्वाचा निर्णय रद्द केलाय। भारताच्या मुत्सद्दी चर्चेनंतर श्रीलंकेनं पाकिस्तानसोबतच्या नियोजित लष्करी सराव रद्द करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्यामुळे भारत आणि श्रीलंका देशांमधील संबंध अधिक दृढ झाल्याचं बघायला मिळत आहे। हा लष्करी सराव महत्त्वाच्या त्रिकोमाली किनारपट्टीवर होणार होता। याच ठिकाणी भारत ऊर्जा प्रकल्पांमध्ये मोठी गुंतवणूक सुद्धा करतोय आणि श्रीलंकेच्या निर्णयानं भारताची मनं जिंकलेली असून पाकिस्तानच्या विरोधाला साफपणे झुगारण्यात आलाय। जगभरात सध्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ योजनेवरून गोंधळ सध्या सुरू आहे आणि यावेळी वाढत्या व्यापार युद्धामुळे ट्रम्प यांनी परस्पर शुल्कावर 90 दिवसांची स्थगिती दिलेली आहे। त्याचबरोबर ट्रम्प या देशांशी चर्चा देखील करत आहेत। दरम्यान स्टील आणि ॲल्युमिनियमवर शुल्क लादण्याचा निर्णय राष्ट्रीय सुरक्षेच्या कारणास्तव घेण्यात आलाय आणि याकडे संरक्षणात्मक उपाय म्हणून बघितलं जात आहे असं स्पष्टीकरण सुद्धा ट्रम्प यांनी जागतिक व्यापार संघटनेसमोर दिलं आणि सुरक्षेच्या कारणास्तव शुल्क लादल्याचं सुद्धा ट्रम्प यांनी म्हटलंय। अमेरिकेनं चीनी वस्तूंवर टेरिफ जवळपास 3 पट वाढवल्यानंतर चीनकडून सतत संपर्क साधला जातोय असं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दावा केलाय। ट्रम्प यांच्या मते पुढील 3 आठवड्यात अमेरिका आणि चीन यांच्यात व्यापार करार होण्याची शक्यता आहे। ट्रम्प यांनी चीनी सीफूडशी संबंधित नवीन कार्यकारी आदेशांवर स्वाक्षरी केल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला। अमेरिकेनं अलीकडे चीनमधून आयात होणाऱ्या वस्तूंवर टेरिफ 54% 145% वाढवलाय। टॅरिफ लादल्यानंतर अनेक देशांनी अमेरिकेशी संपर्क साधला। अमेरिका त्यापैकी पहिल्या 15 अर्थव्यवस्थांची चर्चा करते। या टॉप 15 अर्थव्यवस्थांमध्ये अमेरिका, चीन, जपान, जर्मनी, भारत, युनायटेड किंगडम, फ्रान्स, इटली, ब्राझील, कॅनडा, रशिया, दक्षिण कोरिया, ऑस्ट्रेलिया, स्पेन आणि मेक्सिको यांचा समावेश आहे। अमेरिकेनं या देशांची निवड त्यांच्या सकल देशांतर्गत उत्पादनाच्या आधारावर केली आहे। पहिल्या 15 पैकी 4 देश युरोपियन युनियनचे सदस्य आहेत आणि यामध्ये भारतासोबत टॅरिफ रिझोल्यूशनवर वाटाघाटी खूप वेगानं सुरू असल्याचं सुद्धा अमेरिकेनं म्हटलं। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी फोनवर चर्चा केल्यानंतर टेस्लाचे सीईओ इलॉन मस्क यांनी यावर्षीच्या अखेरीस भारत दौऱ्याची घोषणा केली। पंतप्रधान मोदींशी बोलल्यानंतर त्यांनी त्यांच्या एक्स अकाउंटवर लिहिलंय की भारतात येण्याची आतुरतेनं वाट पाहत आहोत। तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदींशी बोलणं हा माझ्यासाठी मोठा सन्मान होता। या वर्षाच्या अखेरीस मी भारतात येण्यात उत्सुक आहे आणि मिळालेल्या माहितीनुसार पंतप्रधान मोदी आणि मस्क यांच्यातील ही चर्चा तांत्रिक नवीन उपक्रम, अंतराळ संशोधन आणि द्विपक्षीय सहकार्यावर केंद्रित असल्याचं म्हटलं जात आहे। पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रपती शासन लागू करण्याची मागणी भाजप नेते मिथुन चक्रवर्ती यांनी केली। पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबादमध्ये झालेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर मिथुन चक्रवर्ती यांनी चिंता व्यक्त केली आहे। राज्यात दंगली नको असून दंगल प्रभावित क्षेत्रातील हिंदूंना घरं सोडावी लागत असल्याचंही त्यांनी म्हटलं। तसंच बंगालमध्ये तुष्टीकरणाचं राजकारण सुरू असून परिस्थिती गंभीर आहे। त्यामुळे राष्ट्रपती शासन लागू करण्यात यावं जेणेकरून निपक्ष निवडणुका पार पडतील असंही मिथुन चक्रवर्ती यांनी म्हटलेलं आहे। मध्य प्रदेशातील कुनो नॅशनल पार्कमधील काही चित्त्यांचं शिवपूर जिल्ह्यातील गांधी सागर अभयारण्यात स्थलांतर केलं जाणार आहे। मुख्यमंत्री मोहन यादव यांनी एक्सवर पोस्ट केली आणि 20 एप्रिलला हे स्थलांतर केलं जाणार असंही त्यांनी स्पष्ट केलं। चित्त्यांच्या आणि वन्यजीवांच्या संवर्धनासाठी हे महत्त्वाचं पाऊल असल्याचं सुद्धा यादव यांनी म्हटलंय।
तर किती चित्ते स्थलांतरित केले जातील याची माहिती मुख्यमंत्र्यांनी काही दिली नाहीये। सध्या पुणे नॅशनल पार्कमध्ये 17 चित्ते मोकळ्या जंगलात असून त्यापैकी 9 चित्ते पिंजऱ्यांमध्ये आहेत। देशातील पहिला स्वदेशी AI सर्व्हर आदिपोलीचं अनावरण करण्यात आलं। केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मानेसर येथे या सर्व्हरचं अनावरण केलंय। आदिपोली सर्व्हर पूर्णतः भारतात डिझाईन करण्यात आलेलं आहे। हे उपकरण भारताच्या प्रगत इलेक्ट्रॉनिक्स आणि AI क्षेत्रातील वाढत्या ताकदीचं प्रतीक असल्याचं मंत्री वैष्णव यांनी स्पष्ट केलंय। तसंच वैष्णव यांनी आदिपोलीच्या निर्मितीला मेक इन इंडिया मोहिमेच्या दिशेनं मोठं पाऊल असल्याचंही म्हटलंय। पश्चिम बंगालचे भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष वयाच्या 60व्या वर्षी पक्षातील सहकारी रिंकू मजुमदार यांच्याशी विवाह करणार आहेत। हे दोघेही एकमेकांना 2021 पासून ओळखत असल्याची माहिती समोर आली आहे। कोलकात्यातील न्यू टाउन येथील समारंभात ही जोडपं एकमेकांशी विवाहबद्ध होणार आहे। नुकत्याच झालेल्या IPL सामन्याला घोष यांनी मजुमदार यांच्यासोबत उपस्थिती लावलेली होती। त्याचवेळी दोघांनी विवाह करण्याचा निर्णय घेतलेला होता। घोष अविवाहित असून मजुमदार यांचे हे दुसरं लग्न आहे आणि त्यांना एक मुलगाही आहे। मध्य प्रदेशच्या भोपाळमध्ये गायीला वाचवण्याच्या प्रयत्नात कार कालव्यात पडली आहे, ज्यामध्ये कारमधून प्रवास करणाऱ्या एअर होस्टेसचा मृत्यू झाला। 21 वर्षीय एअर होस्टेस तिच्या मैत्रिणीसमवेत फिरायला गेलेली होती आणि तेव्हाच हा भीषण अपघात घडलाय। आणि या घटनेनंतर पोलिसांनी गाडी चालवणाऱ्या मित्रावर निष्काळजीपणे गाडी चालवल्याबद्दल गुन्हा दाखल केलाय। पोलार 6 लेनवरील होली क्रॉस स्कूलजवळ गाय अचानक रस्त्यावर आल्यानं हा अपघात घडलाय। कोटा येथील वैद्यकीय महाविद्यालयातील रुग्णालयातील डॉक्टरांनी हलगर्जीपणाचा कळस केलाय। त्यांनी अपघातग्रस्त रुग्णाच्या जागी त्यांच्या वडिलांवरच कारण नसताना शस्त्रक्रिया केली आहे। चूक लक्षात येताच डॉक्टरांनी वडिलांना ऑपरेशन थिएटरच्या बाहेर बसवलं आणि या प्रकरणाची तक्रार रुग्णालयाकडे करण्यात आली असून चौकशी अधिकची सुरू आहे। दरम्यान ही घटना 12 एप्रिलला घडली असून ती आता उघडकीस आल्याचं समजतंय। कोटाचा अटरू परिसरातील मनीष यांचा काही दिवसांपूर्वी अपघात घडलेला होता। डॉक्टरांनी त्यांच्या हातावर शस्त्रक्रिया करावी लागेल असं सांगितलेलं होतं। छत्तीसगडच्या मुरकराज गुट्टट्ट्याच्या पहाडीतून नक्षल्यांचं साहित्य पोलिसांनी हस्तगत केलंय। विडपल्ली कॅम्प येथून कोब्रा 208 बटालियन नक्षलविरोधी अभियान राबवत असताना ही कारवाई करण्यात आली आहे। तर मुरकराज गुट्टट्ट्याच्या जंगल परिसरात डोंगरावर नक्षल्यांनी बंकर बसवून साहित्य लपवलेलं होतं। नक्षल्यांनी डोंगरावर खोली सुद्धा तयार केलेली होती। यामध्ये 6 नग सोलर प्लेट, 6 नग जर्किन, 2 नग माओवादी वर्दी, 2 नग सिलिंग पंखा हस्तगत करण्यात आलाय। यापूर्वी कोमटपल्ली आणि तुमरेल या जंगलात नक्षल्यांतर्फे शस्त्र बनवण्याचं उपकरण आणि विस्फोटक सामग्री पोलिसांनी हस्तगत केली आहे। जपानी महिलेचा लैंगिक छळाच्या गंभीर आरोपानंतर JNUच्या वरिष्ठ प्राध्यापकाला बडतर्फ करण्यात आला। ही घटना काही महिन्यांपूर्वी खरं तर विद्यापीठाच्या एका कार्यक्रमादरम्यान घडलेली होती, ज्यामध्ये जपानी दूतावासातील एका महिला अधिकाराचा विनयभंग घडलेला होता। पीडितेनं जपानला परतल्यानंतर तक्रार दाखल केलेली होती, जी परराष्ट्र मंत्रालयामार्फत विद्यापीठात पोहोचली। तर JNUच्या अंतर्गत तक्रार समितीनं चौकशीनंतर हे आरोप खरे असल्याचं आढळून आल्यानं ही कारवाई करण्यात आली आहे आणि प्राध्यापकाविरोधात हा पहिलाच खटला नसून यापूर्वी सुद्धा अनेक तक्रारी दाखल आहेत। हरियाणामधील गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयात ICU मध्ये असलेल्या एअर होस्टेसवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना उघडकीस आली। आता या घटनेतील आरोपी लॅब टेक्निशियन दीपकला पोलिसांनी अटक केली आहे। 800 CCTV फुटेज चेक केल्यानंतर आणि 50 पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांची चौकशी केल्यानंतर आरोपी पोलिसांच्या हाती सापडला। त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक सुद्धा केली। दरम्यान पीडित महिला ही राष्ट्रीय फुटबॉल खेळाडूची पत्नी असल्याची माहिती समोर आली आहे। दिल्लीच्या 30 हजारी न्यायालयानं अल्पवयीन मुलीवर बलात्कार प्रकरणी आरोपीला जन्मठेपेची शिक्षा सुनावलेली आहे। न्यायालयानं या गंभीर प्रकरणावर अवघ्या 20 दिवसात निकाल दिलेला आहे। न्यायालयानं पीडितेला 19 लाख रुपये भरपाई देण्याचे आदेशही दिलेले आहेत। तसंच न्यायालयानं आरोपी पीडितेच्या वडिलांचा ओळखीचा होता आणि ती त्यांना काका म्हणत असे। त्यांना मुलीवर अनेक वेळा बलात्कार करून तिला गर्भवती केलेलं होतं। दिल्लीमध्ये 17 वर्षाच्या मुलाच्या हत्या प्रकरणी तरुणीला अटक झाली आहे। सिलमपूर भागातील कुणाल दूध आणायला घराबाहेर गेला असता त्याची 4 ते 5 जणांच्या टोळक्यानं निर्घृण हत्या केली होती। या हत्येमुळे 2 धार्मिक गटात तणाव निर्माण झाला असून मोठा फौजफाटा त्या ठिकाणी तैनात करण्यात आला होता।
पोलिसांनी 2 अल्पवयीन मुलांवर हत्येचा संशय व्यक्त केला असून दोघेही फरार आहेत. तर या प्रकरणी जिक्रा नावाच्या एका महिलेचंही नाव समोर आलं असून हत्येचा कट तिनंच रचल्याचं बोललं जात आहे.